सुरुवातीलाच थेट जाणार आहोत लालबागचा राजाची मिरवणूक सोहळा आपण पाहतोय। बकरी अड्डा या ठिकाणी लालबागच्या राजाचं हे आगमन झालेलं आहे। थेट दृश्य आपण बघू शकतो एनडीटीव्ही मराठीच्या माध्यमातून। 7:30 वाजून गेलेले आहेत आणि आता जसा गणपती बाप्पाला निरोप देण्याची वेळ जवळ येते तसतसं सगळ्याच भक्तांचे हे अंतकरण जड झालेलं आहे। जड अंतकरणानं सगळे भाविक हे गणपती बाप्पाला निरोप देत आहेत। पुढच्या वर्षी लवकर या असं सांगत आहेत। ही 3 दृश्य आपण पाहतोय आता। मुंबई, पुणे आणि नागपूरची ही दृश्य आहेत। मुंबईमध्ये लालबागच्या राजाचं हे आता बकरी अड्डा या ठिकाणी आगमन झालेलं आहे। तिथे पुष्पवृष्टी करत जंगी असं स्वागत केलं जाणार आहे। तर दुसरी दृश्य आहेत पुण्यातील अलका चौक या ठिकाणची। आता इथं अलका चौकात अगदी काही वेळातच दगडूशेठ गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे आणि त्याच अगोदरचा हा जल्लोष आपण एनडीटीव्ही मराठीवर पाहतोय। तर तिसरी दृश्य आहेत नागपूरमधली। नागपूरच्या बडगत चौकातील ही दृश्य आहे। तिथे देखील साहसी खेळांचं सादरीकरण केलं जातंय आणि हा एक आकर्षणाचं केंद्र आहे खरं तर नागपूरकरांसाठी। भाविकांकडून खरं तर गणपती बाप्पाला मनोभावे निरोप दिला जातोय आणि त्याच वेळेस अनेक वेगवेगळ्या साहसी खेळांचं सादरीकरण केलं जातं। ही थेट नागपूरमधली दृश्य आपण बघू शकतोय कशा पद्धतीने इथं विविध कलरची खरं तर इथं विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे। लाईट्स आहेत, इथं डीजेचा देखील कुठेतरी वापर करण्यात आलेला आहे आणि इथंच आता पारंपरिक असतील किंवा मग साहसी खेळांचं सादरीकरण केलं जातंय। थेट नागपुरातली ही दृश्य आपण पाहतोय। नागपूरकर देखील मोठ्या संख्येने इथं उपस्थित आहेत। नागपूरमधील विसर्जन मिरवणूक आपण एनडीटीव्ही मराठीवर पाहतोय। घर बसल्या तुम्हाला गणपती बाप्पाचं दर्शन एनडीटीव्ही मराठीच्या माध्यमातून घेता येणार आहे। एनडीटीव्ही मराठीवरती सध्या सगळ्या राज्यभरातील जल्लोषाचे अपडेट्स आपण पाहू शकणार आहात। ही थेट नागपुरातली दृश्य आहेत। नागपूरमध्ये सध्या पारंपरिक खेळ असतील किंवा मग साहसी खेळांचं इथं सादरीकरण केलं जात आहे। नागपूरच्या बडगत चौकातील ही दृश्य आपण पाहतोय। सुमारे 2 ते 4 किलोमीटर परिसरात एकाच वेळेस अनेक ढोल ताशांच्या पथकांकडून हे वादन केलं जात आहे। नागपूरनंतर आता आपण थेट जाणार आहोत मुंबईमध्ये। मुंबईच्या लालबागच्या राजाची ही दृश्य आहेत। आता अगदी काही वेळातच लालबागचा राजा हा भायखळा स्टेशन या परिसरात पोहोचणार आहे आणि तिथे देखील गणपती बाप्पाचं जंगी असं स्वागत केलं जाणार आहे। गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणत सगळेच भाविक गणपती बाप्पाला निरोप देत आहेत। नवसाला पावणारा राजा अशी लालबागच्या राजाची ओळख आणि भक्तिमय वातावरणात साश्रू नयनांनी गणपती बाप्पाला निरोप दिला जातो। गेले 10 दिवस सगळ्यांकडूनच गणपती बाप्पाची खरं तर सेवा करण्यात आली, पूजा करण्यात आली आणि त्यानंतर आता गणपती बाप्पाला निरोप देण्याची वेळ आलेली आहे। नागपूरची ही दुसरी दृश्य आपण पाहतोय कशा पद्धतीने इथं एक वेगळं पारंपरिक सादरीकरण केलं जाते नृत्याचं। नागपूरमधली ही दृश्य आपण पाहतोय। डीजेच्या तालावरती देखील तरुणाई असतील किंवा मग लहान चिमुकले असतील हे सगळे इथं एकवटलेले आहेत आणि आपण पाहतोय मुंबईतली ही दोन्ही दृश्य आहेत। लालबागच्या राजाची मिरवणूक सोहळा आपण पाहतोच आहोत, मात्र मुंबईतील इतर ठिकाणी देखील अनेक ठिकाणी खरं तर इथं गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी सगळे भाविक एकवटलेले आहेत। मुंबईनंतर आपण आता नागपुरात आलो आहोत। नागपूरमध्ये हे सादरीकरण केलं जातं पारंपरिक थेट दृश्य एनडीटीव्ही मराठी। दृश्य आता आपण पाहत आहोत राज्याच्या प्रत्येक कानाकोपऱ्यातली दृश्य आहेत। मुंबई, पुणे, नागपूर आणि
संपूर्ण राज्यभरात खरं तर इथं आपण पाहतोय गणपती बाप्पाला जड अंतकरणानं निरोप दिला जातोय आणि प्रत्येक अपडेट आपण NDTV मराठीवर बघू शकणार आहात। घर बसल्या तुम्हाला गणपती बाप्पाचं दर्शन घेता येणार आहे। लालबागच्या राजाची दृश्य आहेत। लालबागचं राजा अगदी काही वेळातच आता भायखळा स्टेशन परिसरात पोहोचले आणि त्यानंतरची ही नागपूरची दृश्य आहे। तिथं तांडव नृत्य केलं जाणार आहे आणि त्याच आधीच हे सगळे दृश्य आपण बघत आहोत कशा पद्धतीने आता हे सगळेच एकवटलेले आहेत नागपूरकर। मुंबई आणि नागपूरची ही दृश्य आपण पाहतोय। साश्रू नयनांनी गणपती बाप्पाला निरोप दिला जातोय। भव्य अशी मिरवणूक सध्या यावर्षी देखील गणपती बाप्पाची आपल्याला बघायला मिळत असते। डोळ्यांचं पारणं फेडणारा हा सोहळा आपण NDTV मराठीवर बघू शकतोय। त्यानंतर पुण्यातले दृश्य आपण पाहतोय। अलका चौकामध्ये अगदी काही वेळापूर्वीच आता दगडूशेठ गणपती बाप्पा पोहोचणार होता आणि आता ही थेट दृश्य कदाचित अलका चौकातलीच आहेत, कारण त्या ठिकाणी गणपती बाप्पाच्या आगमनासाठी ढोल ताशांचं वादन केलं जात आहे। अलका चौकात गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे। दगडूशेठ गणपती बाप्पासाठी सगळेच भाविक आतुरतेने वाट बघत होते। नागपूरमध्ये आपण आलो आहोत। नागपूरमधली ही दृश्य आहेत। तांडव नृत्य केलं जाते। चिमुकल्याला खांद्यावर घेत इथं डमरू वाजवत एक अनोख्या पद्धतीचं तांडव नृत्य नागपुरात सादर केलं जाते। पोलीस देखील त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात। पोलिसांकडून देखील योग्य ती खबरदारी घेतली जाते। मोठ्या प्रमाणामध्ये नागपूरकर हे एकवटलेले आहेत। तर ही पहिली दृश्य आहेत मुंबईतली। मुंबईचा राजा सध्या गिरगाव चौपाटीवरती पोहोचत आहेत आणि आता त्याच ठिकाणची ही दृश्य पोलिसांकडून योग्य पद्धतीनं खबरदारी घेतली जाते। या सगळ्या गणेश भक्तांना कोणताही अडथळा निर्माण होऊ नये म्हणून पोलीस ठिकठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत। पालिका कर्मचारी देखील इथं सहकार्य करतात। आपण या मिरवणुकीच्या दृश्यांमध्येच बघू शकतोय। पाठी एक पोलिसांची गाडी देखील आहे, त्यामुळे पोलिसांकडून देखील योग्य ती खबरदारी घेतली जाते। अल्लोट अशी गर्दी या मिरवणूक सोहळ्याला झालेली आहे। ही दोन दृश्य आहेत लालबागच्या राजाची आणि दुसरी दृश्य आहे ती म्हणजे मुंबईच्या राजाची। मुंबईचा राजा हा आता गिरगाव चौपाटी या ठिकाणी पोहोचत आहे। तर पहिली दृश्य आहेत लालबागच्या राजाची। लालबागच्या राजाची ही दृश्य थेट भायखळ्यातून आहेत। अगदी काही वेळातच आता लालबागचा राजा भायखळा या ठिकाणी पोहोचत आहे आणि दुसरी दृश्य चौपाटीवरची आहेत। गिरगाव चौपाटीवरती देखील गणेश भक्तांची लाट आपण बघू शकतोय। आता ही चार दृश्य आपण बघत आहोत। NDTV मराठीवरती संपूर्ण राज्यातलं हे कव्हरेज आपण बघू शकतोय। मुंबई, पुणे, नाशिक आणि नागपूरची दृश्य आहेत। पहिली दृश्य आहेत नागपूरमधली। तिथं साहसी खेळांचं इथं सादरीकरण केल्यानंतर आता तांडव नृत्य केलं जात आहे। दुसरी दृश्य आहे ती म्हणजे गिरगाव चौपाटीवरची। घरगुती गणपती बाप्पांसोबतच आता इतर सार्वजनिक गणेशोत्सव जे मंडळातले गणपती बाप्पा आहेत ते देखील पोहोचलेले आहेत आणि अर्थातच मुंबईचा राज्य देखील गिरगाव चौपाटीवरती पोहोचलेला आहे। तर तिसरी दृश्य आहेत लालबागच्या राजाची। लालबागच्या राजाची ही दृश्य भायखळा या ठिकाणची आहेत आणि इथे देखील आता गणपती बाप्पाचं जंगी असं स्वागत केलं जाते। आणि चौथी दृश्य होती ती पुण्यातली दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाची। मुंबईच्या राजाची शाही विसर्जन मिरवणूक आपण बघू शकतो। ही पुण्यातली दृश्य आहेत। पुणे आणि त्यानंतर ही गिरगाव चौपाटीची दृश्य। गिरगाव चौपाटीवरती मुंबईच्या राजाचं आगमन झालेलं आहे। पोलिसांकडून खबरदारी घेतली जाते। नागपूरमधली ही दृश्य आहेत। नागपूरमध्ये तांडव नृत्य केलं जात आहे आणि आताची दृश्य आहे ती म्हणजे पुण्यातली। पुण्यामध्ये अलका चौकातली ही दृश्य आपण बघितली। गणरायाचं खरं तर मनोभावे पूजा केल्यानंतर आता 10व्या दिवशी खरं तर निरोप देण्याची वेळ आलेली आहे। गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणत सर्वत्रच राज्यभरात आणि देशभरात देखील गणपती बाप्पाला निरोप दिला जातोय आणि तेच सगळं महाकव्हरेज आपण NDTV मराठीवर बघू शकतो। विसर्जन मिरवणुकीची सगळी दृश्य आहेत। राज्याच्या कानाकोपऱ्यात बाप्पा मोरयाचा गजर आपल्याला ऐकायला मिळतोय। आज सकाळपासूनच अनेक गणपती बाप्पांचं विसर्जन देखील झालेलंच आहे। मात्र आता जे मानाचे गणपती असतील, लाडके गणपती बाप्पा आहेत ते सगळे निरोप घेण्यासाठी मार्गस्थ होत आहेत। आपण ही थेट दृश्य पाहतोय। गिरगाव चौपाटीवरती देखील गणेश भक्तांची लाट आलेली आहे। गणेश भक्तांची गर्दी हळूहळू वाढते, त्यामुळे पोलीस प्रशासन देखील योग्य पद्धतीनं सहकार्य करत आहे। गणेश भक्तांना कुठेच अडथळा निर्माण होऊ नये म्हणून काळजी देखील घेतली जाते। मुंबईच्या राज्याची खरं तर ही दृश्य आपण पाहतोय। गिरगाव चौपाटी या ठिकाणी मुंबईचा राजा सध्या पोहोचलेला आहे।
गुलालाची उधळण करत, कुठे पुष्पवृष्टी करत गणपती बाप्पाला मनोभावे निरोप दिला जात असतो। मुंबईतली आणि नागपूरमधली ही दृश्य आपण पाहतोय। ढोलताशांच्या गजरांसोबतच डीजेच्या तालावर देखील हे सगळे भाविक ठेका धरताना आपण बघत आहोत। एनडीटीव्ही मराठीच्या दृश्यांमध्ये दोन दृश्य आपण पाहतोय। गिरगाव चौपाटी या ठिकाणची आणि दुसरी दृश्य आहेत नागपूरमधली। नागपूरमध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये नागपूरकर हे एकवटलेले आहेत। अल्लोट अशी गर्दी भाविकांची झालेली आहे। साहसी खेळ आणि त्यानंतर आता तांडव नृत्य करून गणपती बाप्पाला मनोभावे निरोप दिला जातो। लालबागचा राजा आता अगदी काही वेळातच भायखळा स्टेशन या परिसरात पोहोचणार आहे आणि त्यानंतर राजाची जी स्वारी आहे ती पुढे मार्गस्थ होईल। गुलालाची उधळण केली जाते। पुण्यातली ही दृश्य आपण पाहतोय। पुण्यात गणरायाच्या निरोपाचं महाकव्रेज सध्या खरं तर विसर्जन म्हणजे शेवट नव्हे तर ही नव्या सुरुवातीची साथ आहे। बाप्पा लवकर परत ये हीच सगळ्या भाविकांची साथ आपण पाहतोय। गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असं साकडं देखील गणपती बाप्पाला घातलं जात आहे। सकाळपासूनच सगळे भाविक हे गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी आता भावुक झाल्याचं देखील अनेक दृश्यांमधून आपल्याला बघायला मिळालं। पुणे आणि नागपूरची ही दृश्य आहेत। पुण्यामध्ये ढोलताशांचं वादन केलं जात आहे तर तिकडे नागपूरमध्ये साहसी खेळांचं सादरीकरण असेल, तांडव नृत्य असेल हे देखील सादर केलं जातं। ही तीन दृश्य आपण पाहतोय। पुण्यातली, मुंबईतली आणि तिसरी दृश्य आहेत नागपूरमधली। लालबागचा राजा अगदी काही वेळातच भायखळा या ठिकाणी पोहोचणार आहे आणि त्याच आधीची ही दृश्य आपण बघत आहोत कशा पद्धतीनं गणपती बाप्पा सध्या बकरी अड्डा या ठिकाणी पोहोचलेला आहे। लालबागचा राजा आणि त्यानंतर आता मार्गस्थ होणार आहे। पहिली दृश्य आहे पुण्यातली। पुण्यामध्ये या तरुणींकडून देखील ढोल ताशांचं वादन केलं जात आहे। तर तिकडे तिसरी दृश्य आपण बघतोय नागपूरमधली। नागपूरमध्ये पारंपरिक खेळ असतील किंवा मग साहसी खेळांचं इथं सादरीकरण केलं जात आहे, तांडव नृत्य केलं जात आहे। नागपूरमधील विसर्जन मिरवणुकींचं खरं तर ते खास आकर्षण आहे आणि पुण्यातील देखील विसर्जन मिरवणुकींचं हे खास आकर्षण आहे ते म्हणजे ढोल ताशांचा गजर आणि जिवंत देखावे। या सगळ्या गर्दीमध्ये भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये, शिवाय त्यांना कोणत्याही अडथळ्यांना सामोरं जावं लागू नये यासाठी पोलीस देखील सज्ज आहेत। आपण पाहतो एवढ्या सगळ्या भाविकांमध्ये मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक सर्वत्र पोलीस एकदम सज्ज झालेले आहेत। पोलिसांकडून या सगळ्या गणेश भक्तांचं इथं काळजी घेतली जाते, त्यांना कोणताही अडथळा निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांकडून काळजी घेतली जाते। गिरगावची दृश्य आहेत, गिरगाव चौपाटी या ठिकाणची। मुंबईचा राजा हा सध्या गिरगाव परिसरात दाखल झालेला आहे आणि आता अगदी काही वेळातच आता गणपती बाप्पा हा मार्गस्थ होतोय। पुढे मुंबईतून गणरायाच्या निरोपाचं महाकव्रेज आपण पाहतोय। मुंबईचा राजा सध्या गिरगाव चौपाटीवरती पोहोचलेला आहे आणि आता अगदी काही वेळातच मुंबईचा राजा हा आपल्या सगळ्यांचाच निरोप घेणार आहे। मुंबईच्या राज्याची ही शाही विसर्जन मिरवणूक आपण पाहतोय एनडीटीव्ही मराठीच्या माध्यमातून। घर बसल्या तुम्हाला गणपती बाप्पाचं दर्शन एनडीटीव्ही मराठीच्या माध्यमातूनच घेता येणार आहे।
मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर यासोबतच सांगली, सातारा, धुळे सगळीकडच्या गणपती बाप्पांचे विसर्जनाचे सगळे अपडेट्स आपण एनडीटीव्ही मराठीवरच पाहणार आहोत। गणेश उत्सवाचा 10 दिवसांचा आनंदोत्सव संपल्यानंतर आज अखेर गणपती बाप्पाला निरोप देण्याची वेळ आलेली आहे आणि याच दरम्यान सगळ्या भाविकांचं खरं तर डोळे पाणावल्याचं आपण बघितलं। त्यानंतर अनेक चिमुकल्यांना अश्रू अनावर झाले होते। मात्र गणपती बाप्पाला आता जावं लागणार आहे, निरोप घेण्याची वेळ आलेली आहे। मात्र पुढच्या वर्षी लवकर येतो गणपती बाप्पा असं देखील एक साथ हे सगळे भाविक गणपती बाप्पाला घालत आहेत। गणरायाच्या निरोपाचं महाकव्हरेज आपण एनडीटीव्ही मराठीवर बघू शकतोय। डोळ्यांचं पारणं फेडणारा हा सोहळा आपण पाहू शकतोय। कशा पद्धतीनं गणपती बाप्पाची मनोभावे पूजा करून आता गणपती बाप्पाला निरोप दिला जातो। नागपूरमधली ही तांडव नृत्याची दृश्य आपण पाहतोय। आता नागपूरमधून विसर्जन मिरवणुकीचे अपडेट्स आपण घेणारच आहोत। ही थेट दृश्य नागपूरमधली आहेत। गणरायाच्या निरोपाचं महाकव्हरेज आपण एनडीटीव्ही मराठीवरती पाहता। राज्यभरात बाप्पाला वाजत गाजत निरोप दिला जातोय। कुठे ढोलताशांचं वादन केलं जात आहे, तर कुठे पारंपरिक नृत्य असेल किंवा मग तांडव नृत्य हे सादर केलं जात आहे। ही आता आपण नागपुरातली दृश्य पाहतोय। अत्यंत वेगळ्या पद्धतीच्या वेशभूषा करत हे सगळेच भाविक इथे एकवटलेले आहेत आणि आता पारंपरिक नृत्यासोबतच इथं आपण पाहतोय तांडव नृत्य देखील सादर केलं जात आहे। नागपूरकरांच्या आकर्षणाचं खरं तर हे केंद्र आहे। गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणत गणपती बाप्पाला इथं निरोप दिला जातोय। नागपूरमधली थेट दृश्य तांडव नृत्याची दृश्य आपण पाहतोय थेट नागपुरात। या सगळ्या सोहळ्यांवरती आपले लक्ष असणारच आहे। पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर आणि राज्याच्या कानाकोपऱ्यातल्या प्रत्येक विसर्जन सोहळ्याचे अपडेट्स आपण एनडीटीव्ही मराठीवर बघणारच आहोत। तुर्तास एक छोटासा ब्रेक घेतोय, तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा एनडीटीव्ही मराठी। आणि यानंतर थेट मुंबईमध्ये जाऊयात। गिरगाव चौपाटीवर अनेक गणेश मूर्ती या दाखल झालेल्या आहेत विसर्जनासाठी आणि तिथे नेमकं कसं वातावरण आहे थेट दृश्यांच्या मार्फत पाहूयात। तर आज गणरायाला निरोप देण्याचा दिवस आहे आणि त्याचंच महाकव्हरेज आपण एनडीटीव्ही मराठीवर पाहत आहात। सध्या भल्या मोठ्या या गणेश मूर्ती आता गिरगाव चौपाटीवर दाखल झालेल्या आहेत। तर अनेक गणेश मूर्तींची ही मिरवणूक जी आहे ती मार्गस्थ आहे, मार्गामध्ये आहे आणि मोठा जनसागर हा लोटलेला आहे गणरायाला निरोप देण्यासाठी। आणि सध्याची ही आपण गिरगाव चौपाटीवरची दृश्य पाहतोय। अगदी थोड्याच वेळात आता विसर्जन सुद्धा केलं जाणार आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आहेत अशी माहिती मिळते। त्याची ही दृश्य आपण सध्या पाहतो। इतर सुद्धा मंत्र्यांची हजेरी आहे, उपस्थिती आहे बाप्पाला निरोप देण्यासाठी आणि बाप्पाचे विसर्जन हे करण्यासाठी सध्या इथे मंत्री महोदय सुद्धा पोहोचलेले आहेत।
तर गणरायाचं निरोपाचं हे महाकवरेज आपण पाहतोय। मुंबईमध्ये भल्या मोठ्या मिरवणुका निघालेल्या आहेत आणि एकंदरीतच पोलिसांचा बंदोबस्त हा तगडा आहे। मुंबई महापालिकेची पथकं ही ठिकठिकाणी तैनात करण्यात आलेली आहेत। अनेक ठिकाणी घरगुती गणरायांच्या विसर्जनसाठी सुद्धा कृत्रिम तलाव हे तयार करण्यात आलेले आहेत। तर दुसरीकडे सध्या ही गिरगाव चौपाटीवरची दृश्य ज्या ठिकाणी या मोठ्या सार्वजनिक मंडळांच्या बाप्पाचं विसर्जन केलं जाईल आणि याच अनुषंगानं गेल्या महिन्याभरापासून पालिकेची जय्यत तयारी सुरू होती आणि या सगळ्या संदर्भातला हा सोहळा पाहण्यासाठी आणि तसंच पालिकेचं नियोजन हे सुद्धा पाहण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सुद्धा आपल्याला हजेरी पाहायला मिळते। मुंबईचा राजा गिरगाव चौपाटीवर दाखल झालेला आहे आणि बाप्पाला निरोप देण्यासाठी त्याच्यासोबत भक्तगण सुद्धा या मिरवणुकीमध्ये मोठ्या संख्येनं सहभागी झालेले आहेत। ढोल ताशांचा गजर आहे आणि त्यासोबतच हळूहळू ही मिरवणूक पुढे जाते। निरोप घेतो देवा आता आज्ञा असावी असा जयघोष एकंदरीतच मिरवणुकीमध्ये पाहायला मिळतोय। तर मुंबईमधील या मिरवणुकांचं एकंदरीतच गणेशोत्सवाचं एक खास आकर्षण असतं ते म्हणजे भल्या मोठ्या गणेश मूर्ती आणि ते पाहण्यासाठीच राज्यभरातून नव्हे तर देशभरातून अनेक जण येत असतात। फक्त 10 दिवसांचा गणेशोत्सव सोहळा नव्हे तर एकंदरीत ही मिरवणूक पाहण्यासाठी त्याचा अनुभव घेण्यासाठी सुद्धा अनेक जण थांबून ते अनुभव घेण्यासाठी दाखल होत असतात। भव्य दिव्य अशी ही विराट मिरवणूक आणि त्याचंच हे महाकवरेज तुम्ही फक्त आणि फक्त NDTV मराठीवर सध्या पाहत आहात। एकंदरीतच मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, सोलापूर या शहरांमध्ये या मोठ्या शहरांमध्ये सकाळपासूनच मिरवणुका निघायला सुरुवात झालेली होती आणि आता हळूहळू अनेक मोठी जी मंडळं आहेत त्यांचे बाप्पा यांचं विसर्जन सध्या सुरू आहे। तिकडे पुण्यामध्ये 5 मानांच्या गणपतींचं विसर्जन संपन्न झालेलं आहे आणि त्यानंतर दगडूशेठ गणपतीची जी मिरवणूक आहे ती मार्गस्थ होतीये। ढोल ताशांची पथकं ही त्यांचा उत्साह कुठेही ओसरलेला नाहीये। अगदी सकाळी सुरू झालेली ही मिरवणूक आणि आत्ता अनेक तास लोटल्यानंतर सुद्धा तोच उत्साह कायम आहे। सध्या ही नागपूरची आपण दृश्य पाहतोय जिथे खास असं सादरीकरण सुरू आहे। साहसी खेळ सुद्धा यांचं सादरीकरण केलं जाते, त्याची एक झलक पाहूया। नागपूरच्या पाठोपाठ मुंबईतली ही दृश्य जिथे गिरगाव चौपाटीच्या दिशेनं ही मूर्ती सध्या मार्गस्थ होतीये। गणेश बाप्पा हे गिरगाव चौपाटीच्या दिशेनं दाखल होत आहेत। दादर, गिरगाव चौपाटी अशा विविध चौपाट्यांवर जुहू चौपाटी तिथे सुद्धा नियोजन करण्यात आलेलं आहे। पालिकेची पथकं ही तैनात आहेत। लालबागच्या राजाची दृश्य आपण पाहतोय। लालबागच्या राजाची ही भव्य अशी मिरवणूक यानंतर जाऊयात पुण्यामध्ये श्रीमंत दगडूशेठ गणपती आणि त्याची ही मिरवणूक आपण पाहतोय। याचं एक आकर्षणाचा केंद्रबिंदू असते ते म्हणजे याचा मिरवणूक रथ तो दरवर्षी विशेष असतो। एक वेगळेपण दरवर्षी गणेश भक्तांना पाहायला मिळत असतं आणि ही जी गणेश मंडळं आहेत ती दरवर्षी यावर खूप मेहनत घेत असतात। तर 10 दिवस सातत्यानं अखंडपणे ही सर्व गणेश मंडळं आणि गणेश भक्त हे सेवा पुरवत असतात आणि त्यानंतर आता 10 दिवसांनी 11 दिवसांनी अखेर बाप्पाला निरोप देण्याचा दिवस आलेला आहे। त्यामुळे साहजिकच सराश्रू नयनांनी आता हे सर्व गणेश भक्त आपल्या बाप्पाला निरोप देत आहेत। त्याच कारणानं सध्या एकत्र सर्वजण जमलेले आहेत। तर गिरगाव चौपाटीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आगमन झालेलं आहे। काही वेळापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पोहोचलेले होते। इतरही मंत्री त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि त्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा पोहोचलेले आहेत। एकंदरीतच पालिकेचं नियोजन, दुसरीकडे पोलिसांचा मुंबई पोलिसांचा तगडा बंदोबस्त आणि हा सोहळा पाहण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील हे स्वतः पोहोचलेले आहेत। राजाच्या कानाकोपऱ्यात आपल्याला बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या हा जयघोष पाहायला मिळतोय। घरगुती बाप्पांचं सुद्धा आज विसर्जन केलं जात आहे। त्यासोबतच सार्वजनिक गणेश मंडळं आहेत मोठमोठी, त्या बाप्पांचं सुद्धा आज विसर्जन होत आहे।
तर गिरगाव चौपाटीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दाखल झालेले आहेत. काही माध्यमांशी सुद्धा ते सध्या संवाद साधत आहेत. एकंदरीतच जो सोहळा आहे तो पाहण्यासाठी आणि दुसरीकडे प्रशासनाचं नियोजन हे पाहण्यासाठी सुद्धा आता मंत्री महोदय हे दाखल झालेले आहेत. गिरगाव चौपाटीवरचे ही दृश्य हळूहळू अनेक मोठमोठ्या मूर्ती ह्या दाखल होत आहेत. एकीकडे नागपूरचे आपण दृश्य पाहतोय जिथे सादरीकरण केलं जात आहे. साहसी खेळ असतील, पारंपरिक खेळ असतील, पारंपरिक नृत्य असतील, याचं सादरीकरण नागपूरमध्ये यंदा पाहायला मिळते आणि हेच विशेष यंदा ठरलेलं आहे. यानंतर पुण्यातली दृश्य पाहूयात. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची ही मिरवणूक, भव्य अशी मिरवणूक आणि यंदा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेली ही मिरवणूक रथ यात्रा. एकंदरीतच पुणेकर मोठ्या संख्येने यामध्ये सहभागी झालेले आहेत. मुंबईतली सध्याची ही दृश्य पाहतोय जिथे गिरगाव चौपाटीच्या रस्त्यांवर अनेक मुंबईकरांची गर्दी पाहायला मिळते. इथला जो चिंचोळा भाग आहे तो आता पूर्णपणे व्यापून गेलेला आहे. गणेश भक्तांनी अनेक मुंबईकर सुद्धा कानाकोपऱ्यातनं येऊन या मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले आहेत. अर्थातच 10 दिवसामध्ये अनेकांना दर्शन घेणं शक्य होतं, अनेकांना शक्य होत नाही आणि त्याचमुळे आता ही संधी जी प्राप्त झालेली आहे या मिरवणुकीमध्ये अगदी जवळून बाप्पाला पाहण्याची, बाप्पाचं दर्शन घेण्याची ती आणि त्याच कारणानं सध्या अनेक जण त्यामध्ये सहभागी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. सोशल मीडियाच्या माध्यमातून ही सर्व दृश्य जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचत असतात आणि त्यामुळेच या मिरवणुका नेमक्या कशा असतात हे स्वतः अनुभवण्यासाठी, पाहण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातनं मुंबई, पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये मिरवणुकांमध्ये सहभागी होण्यासाठी अनेक जण येत असतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या गिरगाव चौपाटीमध्ये दाखल झालेले आहेत. दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा पोहोचलेले आहेत. इथे एक व्यासपीठ आहे, त्या ठिकाणी सध्या मंत्र्यांची आपल्याला उपस्थिती पाहायला मिळते. नियंत्रण कक्ष सुद्धा उभारण्यात आलेला आहे गिरगाव चौपाटीवर मुंबई पालिकेचं. तर दुसरीकडे तिथेच पोलिसांचा मोठा बंदोबस्त हा तैनात आहे. वेगवेगळ्या तुकड्या या टप्प्याटप्प्यानं तैनात करण्यात आलेल्या आहेत. एकंदरीतच संपूर्ण नियोजनावर पालिकेचं आणि मुंबई पोलीस प्रशासनाचं आपल्याला नियंत्रण पाहायला मिळतंय. अतिशय संथगतीने, योग्य रीतीने हा सोहळा संपन्न व्हावा यासाठी काटेकोरपणे नियोजन करण्यात आलेलं आहे. विसर्जन मिरवणूक आणि गणेश भक्तांचा उत्साह हा शिगेला पोहोचलेला आहे. मुंबई पालिका आयुक्त भूषण गगराणी सुद्धा या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर गिरगाव चौपाटी परिसरामध्ये वाहतुकीत जे बदल करण्यात आलेले आहेत, कारण इतर मुंबईकरांची गैरसोय होऊ नये, इतरांना सुद्धा मार्ग उपलब्ध राहावा यासाठी असं हे नियोजन करण्यात आलेलं आहे. विविध भागामध्ये मुंबई पोलिसांची पथकं तैनात आहेत. घरगुती बाप्पांसाठी 6 फुटांच्या खालील मूर्तींसाठी कृत्रिम तलावांचं आयोजन करण्यात आलेलं आहे जिथे गणपती बाप्पा यांचं विसर्जन केलं जात आहे. तर मोठमोठ्या ज्या गणेश मंडळांच्या मूर्ती आहेत त्यांचं विसर्जन हे चौपाटीवर केलं जातं. मग यामध्ये जुहू चौपाटी, गिरगाव चौपाटी असेल, दादर चौपाटी इथे त्यांचं विसर्जन केलं जात आहे आणि त्याच अनुषंगानं पालिकेनं सुद्धा सर्व मंडळांना माहिती दिलेली आहे. खूप गर्दी आपण पाहतोय गिरगाव चौपाटीवरची सध्याची ही लाईव्ह दृश्य आहेत. एक एक मूर्ती ही टप्प्याटप्प्यानं आणि हळूहळू पुढे सरकतीये. थोड्या वेळात विसर्जन सुद्धा पार पडणार आहे आणि तिथल्या या नियंत्रण कक्षाच्या व्यासपीठावर सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. इतरही मंत्री आहेत, पालिका आयुक्त आहेत आणि याच भल्या मोठ्या मूर्तीवर या मंत्र्यांच्या हस्ते सुद्धा फुलांचा वर्षाव केला जातोय. मुंबईमध्ये सण, उत्साह याचं एक वेगळंच आपल्याला कनेक्शन पाहायला मिळतं. मुंबईकरांचा उत्साह हा शिगेला पोहोचलेला असतो आणि हे सर्व पाहण्यासाठी विविध शहरांमधून अनेक जण दाखल होत असतात. विविध अवतारामधील आणि रूपामधील गणेश मूर्ती यांचं दर्शन आज घडतंय. तर पुण्यामध्ये सुद्धा दृश्य पाहूया ज्या ठिकाणी
दगडूशेठ हलवाई गणपतीची जी मिरवणूक आहे ती सध्या अलका टॉकीज चौकामध्ये पोहोचलेली आहे. दोन प्रमुख शहरांमधली ही दृश्य मुंबई आणि पुणे. पुण्यामध्ये आपण पाहतोय ढोल ताशा पथकं आहेत, विविध पथकं आहेत जी सहभागी होत असतात आणि एका मागून एक अशा या पथकांचं आपलं एक सादरीकरण होत असतं. प्रत्येक मंडळाला आणि प्रत्येक पथकाला एक संधी दिली जाते आणि त्यांच्या मार्फत आपली कला ही गणेश बाप्पाच्या समोर सादर केली जाते. दगडूशेठ हलवाई गणपतीची ही दृश्य आपण सध्या पाहतोय पुण्यातनं, जिचा हा रथ सुद्धा एक विशेष कारण ठरलेला आहे. नागपूर आणि पुण्यातली ही सध्याची दृश्य आहेत. नागपुरात रंगीबिरंगी असं दृश्य आपल्याला पाहायला मिळतंय. अनेक ठिकाणी डीजे मुक्त मिरवणूक पार पडावी यासाठी विशेष प्रयत्न हे केले जात आहेत, हाती घेण्यात आलेले आहेत. विविध उपक्रमांच्या माध्यमातून सुद्धा याची जनजागृती करण्यात आलेली होती आणि त्याचमुळे डीजेच्या शिवाय ही मिरवणूक संपन्न व्हावी असं आवाहन सुद्धा सातत्यानं केलं जात होतं आणि त्याचमुळे आपल्याला मुंबई, पुणे किंवा नाशिक असेल या ठिकाणी खास करून पारंपरिक खेळांचं सादरीकरण असेल, पारंपरिक नृत्यांचं सादरीकरण असेल, हे प्रामुख्यानं पाहायला मिळतं. तर दाक्षिणात्य नृत्याचं सादरीकरण इथे दरवर्षी मिरवणुकीमध्ये केलं जातं. हा त्यांचा मान असतो आणि तो दरवर्षी इथे मिरवणुकीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. तिथलीच नागपूरची सध्या ही दृश्य आपण पाहतोय.